विरघळणाऱ्या वस्तू आणि न विरघळणाऱ्या वस्तू अशा दोन वस्तूंचं वर्गीकरण करायला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा विरघळणं म्हणजे काय, तर जी वस्तू पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळते त्या वस्तूला विरघळणारी वस्तू असे म्हणतात. आणि जी वस्तू पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळत नाही त्या वस्तूला न विरघळणारी वस्तू असे म्हणतात. मग आता मला सांगा, कोणती वस्तू पाण्यात टाकल्यानंतर विरघळते आणि कोणती वस्तू विरघळत नाही? तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण विरघळणाऱ्या वस्तू बघूया. तर पहिली वस्तू आहे मीठ. तुम्ही जर पाण्यामध्ये मीठ टाकलात तर तुम्हाला ते जर तुम्ही ढवळलं तर तुम्हाला मीठ दिसणार नाही, याचा अर्थ मीठ पाण्यात विरघळतंय. त्याच्यानंतर दुसरं आहे साखर. साखर जरी तुम्ही पाण्यात टाकलीत आणि ते मिश्रण जर तुम्ही ढवळलं तर तुम्हाला साखरसुद्धा पाण्यात दिसत नाही, याचा अर्थ साखर पाण्यात विरघळते. समजलं? त्याच्यानंतर पुढची वस्तू आहे गूळ. गूळ जर तुम्ही पाण्यात टाकलं तर गूळसुद्धा पाण्यात विरघळतो. बेकिंग सोडा. बेकिंग सोडासुद्धा जर तुम्ही पाण्यात टाकलात तर बेकिंग सोडा पाण्यात टाकल्यानंतर तो सुद्धा विरघळतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर डिटर्जंट पावडर. आता बघा, आपण कपडे धुवायला पाण्यात पहिल्यांदा आपण काय करतो, पाणी घेतो, त्याच्यामध्ये पावडर टाकतो. बघा, ती पावडर पूर्णपणे असं एकदम तुम्ही जर ढवळलीत तर ती तुम्हाला पावडर दिसत नाही, याचा अर्थ डिटर्जंट पावडरसुद्धा पाण्यात विरघळते. त्याच्यानंतर तुम्ही तुरटी, माहिती आहे तुम्हाला तुरटी? पूर्वीच्या काली, आता नाही जास्त वापरत, त्याचा वापर होत नाही, पण तुरटी जर तुम्हाला एखादं गढूळ पाणी वगैरे असेल तर त्या पाण्यात जर तुम्ही तुरटी फिरवलीत तर त्या पाण्यातली जी घाण आहे ती काय होते, ती पाण्यातली जी घाण आहे ती खाली बसते आणि पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ दिसतं. तर ही तुरटीसुद्धा जर पाण्यात फिरवल्यानंतर ती दिसत नाही, याचा अर्थ तुरटी पाण्यात विरघळते. त्याच्यानंतर लिंबाचा रस, ग्लुकोज पावडर या वस्तूसुद्धा पाण्यात विरघळतात. आता आपल्याला न विरघळणाऱ्या वस्तू बघायच्या आहेत. तर न विरघळणाऱ्या वस्तूमध्ये बघा, वाळू. वाळू जर तुम्ही पाण्यात अगदी 1 तास नाही, अगदी वर्षभर जरी ठेवले तरी पाण्यात ती विरघळत नाही. वाळू कधीच पाण्यात विरघळत नाही. त्याच्यानंतर तेल जर पाण्यात टाकलं तर ते विरघळतं का रे? नाही, वरच्या वरती ते तरंगतं, याचा अर्थ तेल पाण्यात विरघळत नाही. त्याच्यानंतर आपला खडू, आपण लिहायला घेतो तो खडू, तो जरी तुम्ही पाण्यात टाकलात तरी सुद्धा तो विरघळत नाही. त्याच्यानंतर लाकूड. लाकूड तुम्ही पाण्यात जर टाकलात तर तो सुद्धा पाण्यात विरघळत नाही. प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू तुम्ही पाण्यात टाकलीत तर ती सुद्धा पाण्यात विरघळत नाही. त्याच्यानंतर दगड जरी तुम्ही अगदी वर्ष नाही, 10 वर्ष एखादा दगड पाण्यात टाकून ठेवलात तो सुद्धा पाण्यात विरघळत नाही. मग तुम्हाला समजलं पाण्यात न विरघळणाऱ्या वस्तू माहिती आहेत? बोला, पाण्यात न विरघळणाऱ्या वस्तू: वाळू, तेल, खडू, लाकूड, प्लॅस्टिक. आणि आता तुम्हाला माहिती आहे गणपती तयार करतात प्लॅस्टरपासून. ती प्लॅस्टर सुद्धा पाण्यात विरघळत नाही. समजलं? लक्षात आलं? ओके, समजली माहिती? आवडली असल्यास जोरात टाळ्या वाजवा.